मालेगावातील 3 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। तर मालेगावातील चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या संदर्भातली माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। ह्या ज्या घटना घडतायत त्याच्या मागची कारण आपण शोधली पाहिजेत। आणि मला असं वाटतं की ही जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय, लज्जास्पद आहे। आपली भारतीय संस्कृती ही स्त्री प्रधान संस्कृती आहे आणि अशा जर घटना घडत असतील आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात, तर आपला महाराष्ट्राचा पुरोगामी विचारांचा तो आपण कुठे नेऊन ठेवलेला आहे याचा विचार आपण केला पाहिजे। आज परत एकदा माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी दूरध्वनीद्वारे या विषयाच्या संदर्भातला संपर्क केला। मला वाटतं की आत्ताच काही तासांपूर्वी माननीय ऍडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेबांना या केसच्या संदर्भातलं नोटिफिकेशन शासनाच्या वतीने त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। पाठिंबापेक्षा आणि आम्ही विरोधी पक्षातले किंवा ह्या पक्षातले किंवा त्या पक्षातली नेता म्हणून नाही आलेली, तर मी उत्तर महाराष्ट्राची लेक म्हणून इथे आलेली आहे। आज दुसाने कुटुंबावर ही परिस्थिती आहे तर उद्या माझ्या पण घरात आहे, प्रत्येकाच्या घरात आहे। जर आपल्याला म्हणजे न्यायासाठी या महाराष्ट्रात उपोषण करावं लागत असेल तर ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी निंदनीय आणि काळिंबा फासवणारी गोष्ट आहे।